आता इंद्रिकरवर एक गाणं आलंय डीजेला, काय आता बोलायचंय मला. मी अजून त्या युट्यूबचा रुपया पाहिला नाही महाराज, मला हेच खपानं रोजचे. पण आता इंदुरीकर ह्या वर्षाचे लग्न सदा तेच चालणार आहे फुल. डीजेला आलंय ना आता इंदुरीकरवर गाणं एक. काय डोकं लावलंय बनवणार आहे, मी काय केलंय काय कळत नाही. माझा आवाज घातलाय म्युझिक घातलंय. माझा आवाज माझा म्युझिक नाच आहे तुम्ही. आता काय बोल, आम्ही हे शिकवावा का ते शिकवावा, याला कुठंतरी कंट्रोल झालं पाहिजे महाराज. नाही नाही. आणि मुलीला तिसरं वाक्य सांगतो, पोरीनो आपला बाप किती गरीब असू द्या, किती शर्ट फाटलं ना फाटू द्या, दाढी वाढली ना वाढू द्या, फक्त गल्लीने वरमान काढून चालला पाहिजे, बस ही श्रीमंती. कीर्तन तरुण मंडळी ध्यानात ठेवा. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणाल वाचलो काय, आम्ही वाचत नाही आपल्याकडे कोणी. तरुण मंडळी, सर्व्हिसवाले, पुढारी बिडारी नीट आहे का. काळ अतिशय वाईट आलाय आता, पहिला काळ राहिला नाही. 15 वर्षापूर्वी दंगली करणं, मोर्चे काढणं आणि आंदोलनं करणं सोपं होतं. 2018ला नाही. आणि तुम्हाला मोर्चे बिरचे काय काढायचे असले ना, ते डांबरीला काढा, गरिबाच्या गाड्या पेटीत नका जाऊ. गरिबाला काय नुसकन द्यायचं, तुमचं काय आहे ते तिकडं पा. दंगल झाली आणि इंदुरीकरची गाडी गेली, दिली पेटून. माई पेटी नका जाणं, माई तुमच्याच पैशाची. बाय बाय काय आनंद झाला बाय तुला. ए चांगलं आहे का ते गाड्या पेटवणं. आणि पेटवणारे ध्यानात ठेवा, 80% जनता सध्या कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनता सध्या मोबाईलमध्ये. जर दंगलीच्या क्लिपमध्ये सापडले ना कधी, अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी नाही निघाल. पोरानो पोलीस खातं आता नंगाट झालंय आणि व्हायलाच. पोलीस खातं आता पहिल्यापेक्षा लय स्ट्रिक्ट झाले आता, आणि चांगलं झालंय ते दंगल झाल्यावर सापडी द्यात बस गाडीत. तुम्हाला मला माहित नाही बस. एक तर गावाला गेलो स्टँड उभं होतं, त्याला माहीतच नाही दंगल झाली, बस गाडीत. तुम्हाला मी आताच उतरलो, आता ह्या गाडीत बस. एक संडासला गेलं तर डबड्या सकटणी आलं, बस गाडीत. आणि त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल पोरानं तुमचं. 3 महिने जामीन नाही आता. तीन महिने जामीन नाही, पुढचं ऐकायचं का. 3 महिने जामीन नाही, मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. आणि 40-40 वर्ष केस चालती. येळभर कचेरीत बसा लिंबाखाली, पुढची तारीख दिली, चला घरी तू यार. त्याच्या पुढचं ऐका. 10 वर्षापूर्वी मानत आता उद्योगपती सांगतील, 10 वर्षापूर्वी सहज माणूस अमेरिकेला जाऊन यायचा, आज जाता येत नाही. पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म, कुणाकडे जायचंय, किती दिवस राहायचंय, काय काम. आता विमानानं प्रवास करायला पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. ग्रामपंचायत सदस्य व्हायला 1.5 किलो कागद लागतात आता. ती पहिल्यासारखं नाही पिरगाळा कोंबडीने दाबा बटणं. आता कोंबडी तर पिरगाळाच लागती, पण कागद वरून पडताळणीत बसला नाही, चला घरी. आता MPSCच्या परीक्षेला सुद्धा कागद आहेत यंदा. आता 17/2ला MPSCची परीक्षा आहे. अजून 2 वर्षानं बायको जरी करायची ठरली, पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. ही अवलाद कुठं गुतेले का नाही, फोडा सुपारी. गुतलंय का, अर सुपारी नका फोडू का. अहो त्या पोरीला पोरच नाही होणार का, हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का वा. हो तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे, आग लाव त्या मोर्चाला, मी चाललो गावाला भाऊ. हातानं झटे करू नका भाऊ. त्याच्यापेक्षा पोरानं सोपा उपाय सांगतो, आमच्या टोळीचे मेंबर व्हा, 12 माही फुकाट खा. तुम्ही आमच्याकडे जर आले ना पोरानं,
तर श्रीमंत होणार नाही, पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. मग पाण्याचा पोरीनो पाण्याचा आकार मी कुठे जाऊ द्या, त्या भांड्याचा आकार म्हणजे पाण्याचा आकार. मग ज्यांच्या मुखात नाम, ज्यांच्या गळ्यात माल, त्यांचा देह कसा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, 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 वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी मोठी माणसं 100-100 वर्ष जगली ना, आहार चांगला, विचार चांगले, बैठक चांगली, वागणं चांगलं, आणि जुन्या माणसांचं एकच मत, कुणाचंही चांगलं व्हावं, त्याच्या मागं आपली भूमिका अशी सगळ्यांचं वाटोळं व्हावं. असं कसं होय? 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न जमायचं किंवा मुलाचं लग्न जमवायचं तर 100 माणसं जात होती बैठकीला, पिकअप भर माणसं जायची. आता 2च माणसं जातात, पोराची आईन पोराचा बाप स्कूटीवर. वरून जेवताना पोरीच्या बापाला म्हणतात, म्हणणं का कोणला आम्ही आलतो, आपलं सगळं जुळेपर्यंत म्हणणं का, नाही तो भोंग्या होईल भोंग्या. पुरीचा बाप म्हणला, तुम्ही म्हणणं का, ती पळून गेली, ती कालच आणली सापडून. भाऊबंद राहिले नाही आता, फक्त महाराज हे इंदुरीकर, मी इंदुरीकर मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. 2 तासात तुम्हाला विनोद वाटलं काही नाही राहिलं. भाऊबंद राहिले नाही, भाऊबंद मेले, वाडे उलातले. भाऊबंद कुठे आता? प्रेत न्यायला माणसं नाही महाराज, आता प्रेत रथात नेतात, वैकुंठ रथ. आता हे दावे सुद्धा बंद होणार आहे 2-3 वर्षात. दाव्याचं पॅकेज निघणार बामणाला आता. कावळाही तूच आण, भातही तूच शिजव, आणि शमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं, ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर, टाक उरकून, काय नाही.
हो 10व्याचं प्रवचन संपले बाबाला सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत पैसे मागावं कोणाकडून पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे लोक जाते निघून पसायदान झालं का बाबाला टाकला ना खाटापाशी मग त्याला एक जण म्हणतो तुम्हाला फोन कोणी केला तो मला द्यायला मी का बळच आलो का काय आणि मग तो चप्पी केलेला सापडितो राम राम तो चप्पीवाला म्हणतो मी चुलत भाऊ आहे तू आयला चुलत भाऊ म्हणजे दुश्मन आणि मग तो खरा मालक असतो त्याला सापडी जातो ते बस राहतं दगडावर तिळवा आला हा त्याच्यापाशी गेला राम राम तो याच्या पुढचा काय तुमचं आमच्या वडिलांनो प्रेम तुम्हाला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरते दे तुम्हाला तुला कळत नाही का मी उघड आहे मग ताटलीतले तरी 80 दे काळ फार वाईट आलाय महाराज आणि आता हे आता लोकांनी एक भांडवल केलं यावर्षी दुष्काळ पडला दुष्काळच नाही काय मत आहे तुमचं लोक म्हणतात पाणी नाही केव्हा लोक पाणी पित होते विहिरीचं घरातलं आज 4-5 वर्ष झाली सगळे लोक कोणतं पाणी पितात जार कुठं पाण्याचा दुष्काळ ऑर्डर दे ना दारात पिकअप खाली होईल ना काय दुष्काळ दुष्काळ फक्त दोघं भोगू राहिलेत महाराज एक शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय तिसरा कोणाला दुष्काळ आहे काय नोकरीवाल्यांना रोग झालाय काय आम्हाला रोग झालाय ह्याचा दुष्काळ फक्त लबाडे आणायचा दुष्काळ आढावाच्या बैठकीचा खर्चच 3 लाख आढावा बैठक तिला पाणी 4,000चं आढावा बैठक काय लबाड्या चालल्या इथून पुढचा काळ फार वाईट या कुटुंबाला परमेश्वर उदंड आयुष्य देव पवित्र देह करून घ्या या मातेला सगळ्यांच्या वतीनं या मातेचा आशीर्वाद आपल्याला लागू आणि आपलं आयुष्य निदान त्यांच्या निम हो पुरत होणार नाही पण निम हो आता त्या मातेचा ह्या कुटुंबाला आशीर्वाद मिळणार आणि मला साबळे पाटील 1 वर्षानं फोन करून सांगा तुम्ही आजीचा आईचा एवढा मोठा सोहळा केलाय 1 वर्षात तुमचं याच्यापेक्षा कितीतरी चांगलं होतं का नाही फोन करून सांगा आपलं कीर्तन ठेवलं का कल्याणच आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात 2रा बंगला होतोय हा आणि जर लग्नाला ठेवलं येड्याचा बाजार आहे नाही तरी गेला जन्म चित्रपट काढू नका आईवर कादंबऱ्या करू नका आईवर व्याख्यान देऊ नका आईवर पुस्तकं लिहू नका आईला हसत ठेवा ही पूजा आहे बस पुरावा सांगून टाकतो 1 मिनिटात तुम्ही देवाते भजाल देव तुम्हाला तृष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीती जेल आज्ञापक व्हाल वाच्या सिद्धी पावाल बस फायनल आता मेन कीर्तनाला सुरुवात पुन्हा एकदा गायकवादी गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळे मंडपात कीर्तनात बसलेले साबळे पाटील परिवार त्यांच्यावर प्रेम करणारे पावडे रावळे आजीबाई आजोबा सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात आता फक्त फटाफटा बोलायचं बोललं तरच सूत्र बसत आहे आपलं देह पवित्र होऊ शकतो किंवा नाही हा म्हणा नाही म्हणा हा फायनल बरं का पुन्हा डोकं नाही लावायचं मग देह जर पवित्र होऊ शकतो तर आता आपला देह आहे हा पवित्र नाही काय
डोकंच खाजावं लागतं तरच आपलं कीर्तनाचं सूत्र बसत, नाही तर डायरेक्ट जेवायचं घर. चला परत महिला मंडळ पुरुष मंडळी. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. उपवास करावा किंवा नाही? आता त्याला 3 मुद्दे आहेत. जी स्त्री शरीरानं कमकुवत आहे तिने उपवास करू नये. जी स्त्री आजारी आहे तिने उपवास करू नये. आणि जिला शारीरिक कष्ट जास्त आहे तिने उपवास करू नये. जिला काही काम नाही सारखा उपवास करतो. तू तशी रोग्याटच आहे. तुला डोळे उघडायच्या गोळ्या आहेत, डोळे झाकायच्या गोळ्या आहेत. त्याच्यापेक्षा तू गोळ्याच खाय फक्त. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे. एक वाक्य सांगा. याच्यातला देव जर तळतळत असेल तर उपवासही करण्यात काय मजा आहे? बाहेरचा देव देवात माणसाने बसवलाय, याच्यातला देव देवाने निर्माण केला आहे. परत नीट ऐका. मंदिरातली मूर्ती मामनाने बसवली, मंदिरातली मूर्ती कारागिरानं बनवली, पण याच्यातला देव कोणी बनवलाय? परत ऐका नीट. मूर्ती कोणी बनवली? कारागिराने. मंदिर कोणी बांधलंय? कारागिराने. मंदिरातली मूर्ती बसवली कोणी? बामणाने. पण करोडो रुपयाचं मंदिर आहे आणि याच्यात आयती मूर्ती बसवलेली आहे, आल्यापासून बसवलेली. ही बसवणारा कोण आहे? देव आहे. देव आहे. याच्यात ही मूर्तीच कशाची आहे? देवाची आहे. मग ही मूर्ती जर आयतीच बसेल आहे तर हिची पूजा करायची नाही आणि बाहेरचीला नारळ फोडायचा आणि याला उपाशी मारायचं, उपवास करायचा नाही. पुरुष मंडळीला प्रश्न पटकन. करगणीनं डोंगर उचलणं अवघड का पंक्तीतली पतरवाळी उचलणं अवघड? उत्तर. करगणीने डोंगर उचलायला शक्ती लागते आणि पंक्तीतली पतरवेळी उचलायला भक्ती लागते. द्या उत्तर पटकन. सध्या लोकांकडे शक्ती आहे का भक्ती आहे? डोकंच खा. शक्ती आहे लोकांकडे, भक्ती नाही. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुमचा भाऊ ना आमचा भाऊ संघ जेवायला बसला, लबाड बोलायचं नाही. आणि तुम्ही भजे वाढायला आल्या, एका वहीनं भज जास्त कोणत्या ताटात टाकाल? तुमच्या त्याच्या बापाची पेंट आहे का? ते ना नाही आम्ही. हा झालं फायनल. फायनल. पुरुष मंडळीने उत्तर द्या पटकन. त्याला लय सावध बसावं लागत आपल्या कीर्तनाला. हे साडू नाही पैसे उसने मागितले आणि भावा नाही मागितले. कोणला हा म्हणा? साडूला. भावाला म्हणणार रविवारी पाऊस, साडूला चला पटकन. लहान आले पोरं. ए बऱ्या लहान आले पोरं. आपल्या घरी मावशी जास्त वेळा येते का आत्या? मावशी. करेक्ट. लय सोपं आहे महाराज. काय लय सोपं आहे. चला पटकन. पुरीनं उत्तर द्या. पुरीनं. तुम्हाला पुरी उत्तर द्या. तुम्हाला पाहिला पोरगा आलं, पसंती झाली, पहिल्यांदाच आलं, त्या पोरानं पोरगी पसंत केली, ते पोरग जेवायला बसलं, जमलं बिमलं काहीच नाही, फक्त पसंती झाली. तुमच्या भावासंग ते जेवायला बसलं, ते नवं शिंगरू. हा. आणि तुम्ही भजे वाढायला आल्या. पटकन बोला पोरीनो. कळत न कळत एखादं भज भावाच्या ताटात पडेल का शिंगराच्या? शिंगराच्या. साधं उदाहरण आहे. मग इतक्या दिवस राखी बांधली, तो भाऊ उलाटला आणि हे दुसऱ्याच्या पल्सरला पेट्रोल टाकून आलं. याला तर पल्सर नव्हतीच. पल्सर आहे दुसऱ्याची, बुट आहे दुसऱ्याची, पण भजे खाऊन गेला ना. मग समाज असा आहे भाऊ. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, जुलाब व्हायला अख्खं गाव, रसा प्यायला अख्खं गाव. उमेदवार पडला, एकटाच घरी आला. कार्यकर्ते गायब. कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात. जिंदाबाद. पुन्हा सकाळी याच्या घरी. आपलं गावच नालाय की पुन्हा याच्या. काळ अतिशय वाईट आहे. हे इंद्रिकरचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते सत्य. 15 वर्षापूर्वी पुढाऱ्याच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता हिंडणारी टोळी, याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे.
15 वर्षापूर्वी कार्यकर्ते फिरत होते निष्ठा म्हणून, आता कार्यकर्ते फिरतात मिळतंय म्हणून. जर मिळालं नाही बॉम्बाला. एखाद्या सरपंचाला एखाद्याने 8:30 वाजता फोन केला रात्री, माझी पोरगी आजारी आहे, तो जर म्हणला सकाळी पाहू, कार्यकर्ता काय म्हणतो माहिती, कोणाशी बोलत तू बोलतो कोणाशी? 5 वर्ष तुझ्या मागे हिंडलो मी, चुत्या होतो का दुसऱ्या पक्षात? आता निष्ठा नाहीये, निष्ठा निष्ठी आहे, निष्ठा निष्ठी. आता निष्ठा बिष्ठा ही फक्त गुरुजींनाच शिकवायची पोरांना नाही. आता काहीच करायचं नाही. आता महाराज मग आतापर्यंत एवढे शाळा झाल्या, पुस्तकं झाले, शिक्षक शिकून लोक मेले. पुस्तकाचं पुस्तकातल्या आतल्या पानातलं पहिलं पान कधी गुरुजीने पोराला शिकवलं का? पुस्तकाच्या बस सगळं उलटे पालटे झाले, गायड निघाले, अपेक्षित निघाले, नवनीत निघाले, प्रश्नपत्रिका संच निघाला, सराव परीक्षेचे संच निघाले, गायड वाचू पोरं मेले, नोकरीला लागून रिटायर झाले, पुन्हा मेले, त्यांचे नातू परत तयार झाले. मग एवढं झालं, मग पुष्ट्याच्या आतलं पान कधी गुरुजीनं पोराला शिकवलं का? भारत माझा देश आहे शिकवलं का? सारे भारतीय माझे बांधव आहे शिकवलं का? नाही. मग पुस्तक शिकून करायचं काय? जे शिकवायला पाहिजे ते शिकवलं नाही, आणि नको ते शिकून मग रिटायर झाले, येडे झाले. खडे हाणायला लागले, मेंदूतून गेलं ते. पैसा मोकार, बुद्धी कमी. सर्व्हिसवाल्यांचे पेमेंट सुद्धा वयावर नको आहे, बुद्धीवर पाहिजे. 1 जानेवारीला मेंदू चेक करायचा, जितकी बुद्धी कमी होईल तितकं पेमेंट कमी. म्हणजे हे रिटायर झाल्यावर येडेवाणी करायचं नाही. तो प्रॉब्लेम काय होतो, बुद्धी होती कमी, माल मोकार, खर्चायचाच कसा. त्यानं मिवणीला बंगला बांधून दिला, मग मिहुनीनं बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. मग त्याच्या पोरानं गाडी घेतली आणि तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. सावध राहायचं. आपलं कीर्तन ऐकलं 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला. काय बधीर होतो तो, एकटा हसतो घरी गेला. हो, आता सगळेजण 2च मिनिटं आजीबाईकडे बघा. वय किती झालं? 100. चेहरा फ्रेश, डोळे फ्रेश, बसणं अजून ठणठणीत. जाऊ दे आता 100 म्हणजे त्या मानाने विक्रम झाला. बघा 22चं. तिसरीला गेलाय, 3 काचाचा चष्मा आहे त्याला, तेव्हा गुरुजी दिसतोय त्याला. 100ची आजी चष्मा नाही, आजीच्या सुनाला चष्मा असेल आली होत. दोन्ही मुलांना आहे पण आजीला नाही. काय बोलायचं, काय देवाने शरीर बरं महाराज. हे 100 वर्षाचं जे शरीर आहे ना, हे नुसतं शरीर नाही, कष्टाचं शरीर आहे. नुसतं शरीर नाही. ते काय नोकरीवाल्याची बायको आहे का? लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार येते. अगं बाई तू जगती तरी का आला? तू धरत्यालाही मोकळं करीन, त्यालाही दुसरी करता येईन, आणि तूही उलथानं काय करते तू जगून तरी? त्याचा निमा पगार गोळ्यांमध्ये जातोय. महाराज जुनं ते जुन्या म्हाताऱ्याने 3 पोरींचे लग्न केले, टोले जांग, एअर खणली, मोटराय बसवली, पाईपलाईन नाही केली, जमीन बैल किनीनं लय केली, 3 पोरींचे लग्न केले, 2 पोरांच्या शाळा केल्या, रुपया कर्जही नाही, गुंठा इकलाय नाही, म्हातारा ठणठणीत. आपल्याला एकच पोर, तिचंही लग्न करायची गरज पडली नाही. मग ती पेपरला गेली, आलीच नाही तर लग्न करतं का? मग ती का निकाल घेऊन येते का काय करते? माणसं म्हणते आम्ही प्रगती केली. काय वांग केलं प्रगती? 58 वर्ष सरकार धुतलं, नोकरी केली. 58ला बंगल्याला कुदळी हल्ली, 60ला बंगला पुरा झाला,
62ला वास्तुशांती झाली आणि 63ला याचं वर्ष श्राद्ध आलं, बंगल्यात झोपलाच नाही, तू बांधतो का आला? मग त्याच्या पोरानं घराला नाव दिलं दादांची कृपा. दादा जिन्यातच मेले तर कृपा कशी होईल? अजून 70चं म्हातारा 85 वाचित आहे, 75चं म्हातारा दिंड. बाबा किती झाले? 85. हे 10वी 12वीची शिंगर नीट आहे का? 85 8 5 85. याला 22ला बीपी. याची ते कारण आहे का मारा? ही जुनी जी शरीर आहेत. आता ही आजीबाई आहे, एवढा मोठा परपंच केला ना, तसा नाही केला मारा. चुलीवरची भाकरी, लवकर उठणं, जात्यावर दळणं, चुलीवरची भाकरी, मुलीवर संस्कार, मुलावर संस्कार, गरिबीत राहणं, 3 रंगाचं लुगडं नेसायचं, पण मुलगा शिकलाच पाहिजे. त्यांची मुलं जी मोठी झाली ना, आता आपण शिकवतो म्हणजे फुकट शिकलो का? आपल्या आईवडिलांची पुण्य आहे. काय होतं आपल्याला? काय होतं? आता तुम्ही मी गरिबाचे काय होतं आपल्याला? 7वीपर्यंत पाटी होती आम्हाला, तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं, पाटी फोडितो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची, पेन्सिल मोडायची, पण अक्षर ओठत नव्हतं अशी पाटी. आणि दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण. तिच्यात काय दप्तर होतं का? चिचुके, बोर, कवठ, जांभळं, इटी दांडू. आणि कमराला पट्टी नाही, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा, जेवला का आटा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम. असं दिवाळीच्या सुट्टीत वड्याला पाणी राहायचं पहिलं फुल. आखी पोर आंघोळीला कुठं? वड्याला भोंगळी, शेड्या वड्याच्या काढाला मंडळी पाण्यात, वाळूत पसरायचं आणि तापलं का परत पाण्यात. तवर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच, अख्खी भोंगळी गँग पळायची गावात. महाराज, तुमच्या माझ्या घरात गरिबी होती, पण विचाराची श्रीमंती होती. आपली आईच काशी होती आणि आपला बापच पंढरपूर होत. देवळा पुढे कोणी तंबाखू काढली तर पोरग तंबाखू टाकून देत होत. माणूस आलो आता एवढे आवला देत आमच्या पुढे येत्यात. राती कुठं होते? राती नदीला होतो, आता वड्याला चाललो. अवलादी पैदा झाल्या. 9वीच आहे, 15च आहे, 15च कोटर आणते ती अवलाद. असं ताईट पाहते बापा कधी, आणि ते बापालाच म्हणते तुझंच कमी, मी तुझंच का? मग तुझ्यातून माझा तेवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला, आता मी म्हणतोय बा माझ आहे. कॉलेजचं पोरग दारू पेताना बापाच्या नावाची शेअर करतोय, दत्तू पाटील की जय हो, मग प्यातय. आणि प्याल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारतात, हे रत्या, हे भिक्या, हे किसन्या. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया. 75 65 60 85 100 सगळे ठणठणीत. 22 24 आय 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 आय. पूर्वी लोक कॅन्सरनं मरायची, आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे, पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे, एड्स सुद्धा मुक्त होता आलाय जवळजवळ. पोलिओ तर राहिला नाही. आता सगळ्या कीर्तनात बसलेल्या लोकांना 3च रोग आहे माझ्या सगट. 1 शुगर, 2 बीपी आणि 3 अटॅक. निम्मे निघते शुगरवाले याच्यात. चहा राखेल दे, पण चहा नको, राखेल दे गालाच भर. आता म्हाताऱ्या माणसाची शुगर वाढली तर ठीक आहे,
22च्या आणि 24च्या पोराला शुगर वाढायचं कारण काय आहे माहिती का? शिकलेले लोक नीट आहे का? ही अवलाद 17ला क्वार्टर पिते आणि कोणती दारू घ्या ती अल्कोहोल शिवाय तयार होत नाही. कोणती दारू 90 घ्या, डिप्लोमॅट घ्या, आरसी घ्या, इंडिका घ्या, वड्याची घ्या, नाल्याची घ्या, कोणती घ्या. आणि यांना ती फुकाट मिळती. रॅली अर्धा लिटर पेट्रोल टाकून रॅली निघली झेंडा लावून. तिकून येताना पेट्रोलच संपलं. आयला लुटीत आली रॅली आणि हल्ली 19 मुतला चड्डीत. वाढली शुगर. शुगर वाढायचं हे कारण एक भयानक. 2 बीपी वाढायचं कारण. बीपी का वाढतो मला? मागचं उकरीत जाऊ नका. आता आपल्या पोराला जर आपण सांगितलं ना आपल्याला 9वी पर्यंत अंडरपॅन्ट नव्हती, ते पोरग आपल्याला काय म्हणतं माहिती का? पप्पा तो दरिद्री काळ होता. म्हणजे आपण दरिद्री ठरलो, ते शहाणं ठरलं. जुनं उकरायचं नाही. प्रियशीचं जमलं म्हणून याची छाती धडधडायला लागली. का? अस्वस्थ वाटायला लागलं मला. अस्वस्थ. असे 3 मेले. तो 4था नंबर आहे. तू का डोक्याला ताण करतो बाबा? तिसरं कारण बीपी वाढायचं. 4थं कारण. तिसरं कारण अटॅक काय येतो? अटॅक हा रोग नाहीये. मानसिक संतुलन डॅमेज झालंय लोकांचं. माणसं समाधानी नाही राहिली. बनबन करते माणसं नुसती बनबन. त्यामुळे अटॅक वाढतो. चिंता एकटे बोलतात काही लोक. काही लोक बैलाशी बोलत आहे. पाय बा तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे? आणि पाया पडून सांगतो अटॅक शुगर वा अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो महिला मंडळ. तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल ती कुणा तरी पुढे बोलून टाकीत जा. मनातल्या मनात ठेवू नका. लोक काय करतात माहिती का? घराण्याची इज्जत जाऊ नये म्हणून ती दाबून ठेवत्या. मग स्फोट. बोलत जा. आणि आता लोक बोलणं जवळजवळ लोकांचं बंद. लोक बोलतच नाही. मोबाईलमुळं बोलणं बंदच झालं. घरात कोणी गप्पा हाणीनं, स्टँडवर कोणी गप्पा हाणीनं. उठपळ. कानात 2 वायरी. हँडफोन का काय? हेडफोन काय? मोटरसायकलवर 2 अवलादी चालल्या. एकाच्या कानात एक, पुढच्याच्या कानात एक. गाणं लावलं, हँडल पिळला, मूठ पिळली. गाणं लागलं, बाबराव आला, कुत्रा आडवं आलं, वायर गुतली, मी आलं. 2 स्टँडवरच बसत आहेत येडे. काही काही पोरं पहा तुम्ही महाराज मोबाईलवाले येड्या बाबलीत बसत आहेत अंधारात. कानात वायरी. दोघांनी देखत गाडी निघून गेली. बोलायचंच नाही. एकला विला गेला आणि फोन आला. मग चैन तर खोलाव का नाही? एक एसटीतून उतरलं आणि परत त्याच गाडीत चढलं. ते कंडक्टर म्हणलं तुम्ही आता तर उतरले. एकानं भात खाल्यावर वरण मागितलं. पागल झाली लोक. एकानं मोटरसायकल हलवर आला आणि मोबाईल याच्यात गुतावला आणि गाडीच वरात दिली. दुसरीच्या वाट्यावर लावली आणि घरी गेला. घरचे म्हणले इकली का काय? त्यांच्या गावाट्यावर दिसत बदली झाली. एकानं मागच्या आठवड्यात कांदे लावायला बाया घेतल्या. 10 बाया घेतल्या. 300 रुपये रोजानं. 3000 रुपये द्यायचे बायांना. एक तर पाणी नाही. रोप उपटून बिपटून बाया बसेल होत्या बांधाव. ही मोटर चालू करायला गेलं. 3 किलोमीटर मोटर होती. खोक्याजवळ गेलं आणि फोन आला. मग बटन दाबून तर यावा का नाही? परत वाफ्यात आलं. ती आयला पाणीच नाही. परत गेलं तर लाईट गेली. दिले ना भरून पैसे. पागल झाली लोक या मोबाईलमुळं. अंडरपॅन नाही काहींना पण 9000चा हँडसेट. चैन उघडी नातूनही मोकळा. कायम रेंज मध्ये. भंगार. हा मोबाईल. आणि मोबाईल वापरणारी माणसं आहेत ना रात्री झोपत नाहीत महाराज. झोपत नाही ती. यांची सायकोलॉजिकली अनफिट का मग झाली. काही पोरं घडी नाही राहिले मोबाईलमुळं. रेंज गेली त्यांची. व्हायरस आला त्यांना. व्हायरस. ती बोटं चाळीतात नुसत्याशी बोटं चाळी. ही मोबाईल वापरणारी माणसं झोपती नाही लवकर. उशीवर डोकं ठुलं का आणि मग ते चित्र पाहायचे.
ती मेसेज वाचायची, ती अर्धाले चित्र, तेच नेमकं डोक्यात घुसात. झोपलं तसंच. निम्म्या रात्री गोदडी फाडली त्यानं. त्याचा बाप म्हणला मागच्या आठवड्यात खाट मोडली, आता गोदडी फाडली. त्याच्याही म्हणली सावध व्हा, नाही तर उद्या बरोबर तुम्हाला फाडीन तो. आणि अटॅक यायचा नसेल तर बोलत जा एक, आणि दुसरी गोष्ट हसत जा. हसत जा, हसायला पाहिजे. सगळ्या रोगावर एकच औषध, हसणे. माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला 6 महिने मी सर्टिफिकेट देतो, अटॅक येऊ शकत नाही. मोकळा होता तो, एकटा हसतो घरी गेल्यावर. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची, मला प्युअर मुख्या माझाची लय धोकादायक माणसं. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात, आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो शेंगा कमी असतात. मेखा आहेत माणसाच्या, मेखा. ज्या माणसांच्या मेखा असतात. माणसाची बायको गोरी नसावा, गोरी बायको करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय, उन्हात न्यावा तर लाल पडती, आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. काय उपयोग? बायको सावली पाहिजे, वांगे लावाया चालत, चिंगळ्या निवडाया चालती. ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या, आणि मग ते आले काकड्याला आमच्या बोखंडी वाळवंटापासून. हो, बायको पाहताना 4 गोष्टी पावा, घ्या लिहून. सांगू तरी काय काय. एक, बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. बायको कशी असावं पण नाक खास असावं, नाही तर बायको इतकी स्मार्ट. नथ केली बायकोला, नथ नागपुडीच उचकानावर, त्यानं दामन तापावला, नागपुडी घातली. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगानं सावळी असावा. असा नियम आहे. गोरी बायको करू नये. अजून एक गोष्ट आहे पण सांगून टाकतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा, महिला मंडळ, आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट, म्हणजे ज्याच्यात आपण जोडवं घालतो ते, जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्यावर तुम्ही का लगेच पाय सुरुवात केली. म्हणत पप्प्याचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे झाला. सावध राहा. बायको रुईमध्ये संध्याकाळपर्यंत तुम्ही 1 एकर जमीन घेऊ शकता, पण बायको मिळू शकत नाही. बायको सपनात सुद्धा आणायची नाही जी मंडळी राहिली त्याने. आता याची कारणं आहे का? शिकलेले लोक आहे का? आपण म्हणतो मुलींची प्रगती प्रत्येक क्षेत्रात का झाली, आणि झालीच, आणि व्हायलाच पाहिजे. का झाली? उत्तर, मुलीकडं अभ्यासासाठी एकाग्रता आहे. 2, मुलीची कष्ट करण्याची तयारी आहे. आणि 3, तिला मान अपमान पचवण्याची ताकद आहे. एकदा नापास झाली ना चाचणीला, ती जोर लावून अभ्यास करते. लय मार्क नाही पाडणार पण पास होणार. म्हणून मुलगी तहसीलदार आहे, मुलगी